GR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारकांच्या जुलै पेड इन ऑगस्ट पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक त्याचबरोबर GR देखील निर्गमित झालेला आहे। काय आहे ते परिपत्रक, काय आहे तो GR आणि याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, माहे जुलै पेड इन ऑगस्ट संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। माहे जुलै 2025च्या नियमित वेतन देयक पेन्शन संदर्भातलं महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आहे। या परिपत्रकाच्या अनुषंगानं असं सांगण्यात आलेलं आहे की माहे जुलै 2025ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 21 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। यानुसार वेतन देयकाचा एकच लॉट होणार असून दुसरा लॉट होणार नसल्यानं विहित वेळेत देयके फॉरवर्ड करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे। वेतन देयक फॉरवर्ड करत असताना संबंधित शाळेच्या प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी सदरचं देयक पूर्णतः तपासूनच फॉरवर्ड करायचं आहे। देयकात अनियमितता आढळून आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अथवा वसुली संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्याकडे राहील याची नोंद घेण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे। ज्या उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पद रिक्त आहे अशा शाळांनी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून प्रभारी मुख्याध्यापक यांची मान्यता घेऊनच वेतन देयके ऑनलाईन सादर करण्याचं कळवण्यात आलेलं आहे। प्रभारी मुख्याध्यापक यांची मान्यता नसल्यास वेतन देयक ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात येऊ नये। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची बँक खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करण्यात येऊनच देयके फॉरवर्ड करण्यात यावीत। शालार्थ प्रणालीत वेतन देयके फॉरवर्ड केल्याची खातरजमा करण्यात यावी। जुलै 2025च्या वेतन देयकात अपघात विमा कपात करण्यात येऊ नये। अपघात विमा कपात केल्याचं निदर्शनास आल्यास सदरच्या शाळेचं वेतन देयक रिजेक्ट करण्यात येईल। ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन ब्रोकन पिरियडमधून काढण्यात आलेलं आहे अशा कर्मचाऱ्यांची ब्रोकन पिरियड वेतन काढण्यापूर्वी या कार्यालयाची मंजुरी घेणं आवश्यक आहे। पूर्वपरवानगी घेतली नसल्यास देयक रिजेक्ट करण्यात येतील याची नोंद घेण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर प्राचार्य व संबंधित लिपिक यांनीच शाळेचा युजर ID व पासवर्डचा वापर करून वेतन देयके फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। वेतन देयकाची हार्ड कॉपी शाळा स्तरावर जतन करून ठेवण्यात याव्यात। या कार्यालयाकडून सदर देयकाच्या प्रतीची मागणी केल्यास देयके तत्काळ उपलब्ध करून द्यावीत असं कळवण्यात आलेलं आहे। तर अशा पद्धतीनं राज्यातील सर्व वेतन अधीक्षकांच्या मार्फत, वेतन विभागामार्फत अशा पद्धतीची परिपत्रकं जुलै पगारासंदर्भातले निर्गमित होत आहेत। त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक, त्याचबरोबर जुलै पगारासंदर्भातला GR देखील निर्गमित झालेला आहे। राज्य कर्मचारी, विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं जुलै वेतन पेन्शन संदर्भातला निधी वितरण करण्यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BIMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। समोर आपण स्क्रीनवर बघताय, लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच जुलै पगारासंदर्भात, पेन्शन संदर्भात अनुदान आता उपलब्ध झालेलं आहे। त्यामुळे जुलैचं पेमेंट जे आहे, पेन्शन जे आहे त्या वेळेत होण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील विशेषतः शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असणारे जे कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 2 महत्त्वपूर्ण अशी परिपत्रकं निर्गमित झालेली आहेत। जुलै पेड इन ऑगस्ट पगारासंदर्भातली, पेन्शन संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी बातमी असून अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।